नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन यांच्यामार्फत गट ब आणि क पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे, ज्यासाठी तब्बल 2 लाखापर्यंत पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे। यामध्ये सहाय्यक, लिपिक, लेखाकार यांसारखी महत्त्वपूर्ण पदं भरली जाणार आहे, ज्यासाठी उमेदवारांनी 20 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त उमेदवारांचं वय 18 ते 35च्या दरम्यान या पदांसाठी असणं गरजेचं असणार आहे। या पदांसाठी नेमकी कसं अप्लाय करायचं, कोण अप्लाय करू शकतं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आणि यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम उमेदवारांना MahaJobHub.in या आपल्या अधिकृत संकेतस्थळावरती यायचं आहे। या अधिकृत संकेतस्थळावरती आल्यानंतर या जॉब संदर्भाचे संपूर्ण अपडेट तुम्हाला बघता येणार आहे। भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत ही कायमस्वरूपी अशी पदभरती असणार आहे। मित्रांनो, भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स या स्वायत्त संस्थेमध्ये गट अ, ब आणि क वर्गातील विविध पदं भरली जाणार आहे। यामध्ये उपसंचालक वैद्यकीय, ज्युनियर प्रोग्रामर, ज्युनियर अकाउंटंट, स्टेनोग्राफर आणि ज्युनियर असिस्टंट यांसारखी महत्त्वाची पदं असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना 20 जुलै 2026 पर्यंत या दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये मित्रांनो नेमकी कोणकोणती पदं असणार आहे, प्रत्येक पदासाठी किती जागा असणार आहे, संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता। टोटल 53 पदांची ही कायमस्वरूपी भरती असणार आहे, ज्यामध्ये गट अ, ब आणि क वर्गातील विविध पदांचा समावेश असणार आहे। यासाठी अर्थातच उमेदवारांना 29 जून 2026 पासून 20 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। या व्यतिरिक्त 5 आणि 6 सप्टेंबर 2026 रोजी उमेदवारांची या पदांसाठी ऑनलाईन एक्झाम देखील घेतली जाणार आहे। विशेष म्हणजे SC, ST, फिजिकली डिसेबल आणि महिला उमेदवारांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे, तर बाकी उमेदवारांसाठी 1500 रुपये इतकं परीक्षा शुल्क उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे। वयोमर्यादेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, उमेदवारांचं वय 18 ते 27 दरम्यान असणं गरजेचं असणार आहे। मात्र काही पदांसाठी 35 वर्षापर्यंत वय असलेल्या उमेदवारांना देखील अर्ज करता येणार आहे। यामध्ये SC, ST उमेदवारांसाठी वयाची अतिरिक्त 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी 10 वर्ष अतिरिक्त सूट असणार आहे। यामध्ये 7व्या वेतन आयोगानुसार 19,900 ते 2,08,700 अशा जबरदस्त स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे। पदानुसार हा पगार तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो। यामध्ये या पगाराव्यतिरिक्त केंद्र सरकारमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे। ऑल ओव्हर इंडिया तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे आणि अर्थातच यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेतली जाणार आहे। त्यानंतर काही पदांसाठी स्किल टेस्ट, तर काही पदांसाठी कम्प्युटर स्किल टेस्ट घेऊन पात्र अशा उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि मेडिकल एक्झामिनेशनसाठी बोलावलं जाणार आहे। यामध्ये पहिलं जे पद आहे हे पद वगळता बाकी सर्व पदांसाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू घेतला जाणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे। यामध्ये शैक्षणिक पात्रता पदानुसार तुम्ही या ठिकाणी बघू शकता, उपसंचालक वैद्यकीय या पदासाठी मेडिकल क्षेत्रातून पदव्युत्तर पदवी तुमची असणं गरजेचं असणार आहे, जसं की MD, MS। नंतर ज्युनियर प्रोग्राम या पदासाठी BE, BTech, BCA झालेल्या उमेदवारांना देखील अर्ज करता येणार आहे। यामध्ये ज्युनियर अकाउंटंट या पदासाठी गणित किंवा सांख्यिकी विषयासह उमेदवारांची पदवी किंवा वाणिज्य शाखेतील पदवी पूर्ण असणं गरजेचं असणार आहे। त्यानंतर स्टेनोग्राफर या पदासाठी 12वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना देखील अर्ज करता येणार आहे। या व्यतिरिक्त अशा उमेदवारांकडे 30 शब्द प्रति मिनिट इतका टायपिंगचा तर 80 शब्द प्रति मिनिट इतका शॉर्ट हँड स्पीड असणं गरजेचं असणार आहे। त्यानंतर ज्युनियर असिस्टंट याही पदासाठी 12वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे। मात्र अशा उमेदवारांकडे संगणकाचं ज्ञान असणं गरजेचं असणार आहे। कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे। या जॉब संदर्भाची अधिकृत जाहिरात तुम्ही या लिंकवरती क्लिक करून बघू शकता। ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे, तो ऑफिशियल वेबसाईट देखील तुम्ही MahaJobHub.in या संकेतस्थळावरती गेल्यानंतर पाहू शकता। आता मित्रांनो, या पदांसाठी सर्वप्रथम अर्ज करताना उमेदवारांना या दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे, वॅकन्सी या लिंकवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे।
रजिस्ट्रेशन करताना ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, संपूर्ण इन्फॉर्मेशन अचूक भरायची आहे. त्यानंतर लॉग इन करून सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती तुम्हाला भरायची आहे. फोटोग्राफ, सिग्नेचर, सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. मित्रांनो, यामध्ये उपसंचालक, वैद्यकीय व ज्युनियर प्रोग्रामर या पदांसाठी या संदर्भाचा परीक्षेची काय अभ्यासक्रम असणार आहे, कशा पद्धतीने स्वरूप असणार आहे, लवकरच वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येईल. मात्र बाकीची जी पदं आहे जसे की ज्युनियर अकाउंटंट, स्टेनोग्राफर आणि ज्युनियर असिस्टंट या पदांसाठी मात्र 2 टप्प्यामध्ये उमेदवारांची एक्झाम घेतली जाणार आहे. यामध्ये पहिला टप्पा जो आहे तो कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे. 200 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जाणार आहे, ज्यासाठी 180 मिनिटं वेळ उमेदवारांना दिला जाणार आहे. पहिला टप्पा क्वालिफाय केल्यानंतर एकास 5 म्हणजेच 5 टाइम्स उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यासाठी बोलावलं जाणार आहे, म्हणजे फेज 2 साठी बोलावलं जाणार आहे, ज्यामध्ये 100 गुणांची एक्झाम उमेदवारांची घेतली जाणार आहे. 75 मिनिटं इतका अवधी दिला जाणार आहे. कम्प्युटर नॉलेज आणि स्किल टेस्ट संदर्भात हे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे. यामध्ये CBT एक्झामसाठी 0.25 इतके निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे. बाकी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता. यामध्ये CBT एक्झामला 4 वेगवेगळ्या विषयावरती उमेदवारांना प्रश्न विचारले जाणार आहे. अशा पद्धतीने 200 प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहे. बाकी संपूर्ण डिटेल्स तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन देखील घेऊ शकता. तुमच्या माहितीसाठी वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.